राजस्थानच्या पवित्र भूमीवर ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आहे, ते म्हणजे पुष्कर या ठिकाणी. तर मी आज चिल्लर पाटीला घेऊन जात होती त्याच मंदिरात दर्शन करण्यासाठी. तर नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी आम्ही पहाटे उठून तयारी करून आम्ही निघालो होतो पुष्कर या ठिकाणी. आमच्या इथून हे पुष्कर हे ठिकाण 35 किलोमीटर असेल, जास्त काही दूर नाही आहे. तर जाता जाता हे सुंदर असे नजारे बघत बघत सकाळच्या वातावरणात खूपच प्रसन्न वाटत होतं. आणि हा प्रवास एकदम खूपच छान झाला होता. ऊन नाही, काही नाही, एकदम मस्त वातावरणात आमचा हा प्रवास सुरू झाला होता. आणि त्यानंतर हा सुंदर आनंद सरोवर अजमेरमध्ये आहे, तिथे पण खूप छान व्ह्यू होता. सकाळी थोडीशी गर्दी पण होती आणि मग नंतर आम्ही जात होतो पुष्कर येथे. तर पुष्करला जाण्यासाठी घाट लागतो, त्या घाटातूनच आम्ही जात होतो. तर असं मानलं जातं पुराणांनुसार की भगवान ब्रह्मदेवाने एका राक्षसाचा वध केला, त्यावेळी त्यांच्या हातातून कमळाचं फूल खाली पडलं आणि जिथे जिथे ते कमळाच्या पाकळ्या पडल्या तिथे 3 पवित्र सरोवर झाली, त्यापैकी म्हणजे आजचं पुष्कर सरोवर. त्यानंतर ब्रह्मदेवांनी इथे यज्ञ करण्याचा निर्णय घेतला, पण यज्ञासाठी पत्नी सावित्री माता उपस्थित असणं आवश्यक होतं. जेव्हा सावित्री माता वेळेवर पोचल्या नाहीत तेव्हा यज्ञ पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी गायत्री मातेसोबत यज्ञ केला. हे पाहून सावित्री माता खूप रागवल्या आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की तुमची मंदिरे जगात खूपच कमी असेल. म्हणूनच ब्रह्मदेवाची मंदिरे जगात खूप प्रमाणात कमी आहे, पण सर्वात महत्त्वाचं मंदिर हे पुष्कर या ठिकाणी आहे. तर आमचं दर्शन वगैरे सकाळी सकाळी खूपच छान झालं होतं आणि मन प्रसन्न करून आम्ही थोडेसे फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि खूपच सुंदर मनाला प्रसन्न करणारं असं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. त्यानंतर मुलांना घेऊन आम्ही सरोवरला गेलेलो. पहिल्यांदा आम्हाला सरोवरलाच जायचं होतं, पण काही आयडिया नसल्यामुळे आम्ही पहिले देवाचं दर्शन घेतलं. पण काहीही असो, भक्तिभावाने घेतलेलं दर्शन हे महत्त्वाचं असतं. बाकी पहिले तीर्थावर जा किंवा मंदिरात जा, काहीही फरक पडत नाही. नंतर आम्ही मुलांना नाश्ता वगैरे करून आम्ही ट्रेकिंगला जाणार होतो. तर याचा ब्लॉग उद्या येणार आहे, तर त्यासाठी स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तोपर्यंत बाय.